नमस्कार. आज आपण बघणार आहोत शेपू पालकची छान अशी चमचमीत हिरव्या वाटणाची भाजी. ती कशी बनवायची त्यासाठी व्हिडिओला कुठे स्किप न करता पूर्ण बघा. शेपू पालकची भाजी बनवण्यासाठी इथं एक ताजी मोठी जोडी शेपू पालकाची घेतली आहे. तिला धुवून घेतली आणि छान कापून घेतली आहे. आता एका कुकरमध्ये पाणी घालून ही भाजी शिजवून घ्यायची आहे. त्यासाठी पाणी गरम करून घेतलं आणि त्याच्यामध्ये चिरलेली भाजी घातली आहे. आता भाजीसाठी इथं 1 वाटी तूर डाळ घेतलेली आहे. ही सुद्धा छान धुवून घ्यायची आणि कुकरमध्ये टाकून घ्यायची आहे. आता डाळ ही धुवून घेतली, त्याच्यामध्ये टाकून घेतली. त्याच्यामध्ये घालायचा आहे 1 चमचा हळद आणि मिक्स करून घ्यायचं आणि याला झाकण लावून 1 शिटी काढून घ्यायची आहे. आता भाजी शिजत आहे तोपर्यंत आपण हिरवा मसाला करून घेऊया. मसाल्यासाठी इथं 1 वाटी शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाणे छान खरपूस भाजून घ्यायचे म्हणजे भाजी चविष्ट होते. शेंगदाणे भाजून झाले. आता याच तव्यावर हिरव्या मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत. त्यासाठी मी 10 ते 15 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. पण ही भाजी थोडी तिखटच खूप छान लागते. याच्यावर थोडंसं तेल घालून मिरच्या खमंग भाजून घ्यायच्या. तेलामुळे याच्यातला कच्चापणा निघून जातो. तर मिरच्याही भाजून घेतल्या आहेत. एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि त्याच्यामध्ये भाजलेले शेंगदाणे, हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या. आता याच्यामध्ये आपल्याला घालायचे आहेत 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आल्याचे बारीक केलेले तुकडे घालायचे आणि कोथिंबीर घालायची आहे आणि 1 चमचा धने पावडर घालायची आहे. याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून हे वाटण छान बारीक करून घ्यायचं आहे. आता एक मोठी कढई तापायला ठेवली आहे. त्याच्यामध्ये 3 ते 4 चमचे तेल गरम करून घेतलं. यामध्ये 1 चमचा मोहरी आणि 1 चमचा जिरे घातले आहे. त्याच्यामध्येच थोडासा हिंगही घालायचा. याच्यामुळे खूपच स्वादिष्ट लागते भाजी. आणि याच्यामध्ये घालायचं आहे वाटलेलं हे वाटण. फोडणी छान खमंग झाली पाहिजे. त्यासाठी तेलही छान तापलं पाहिजे. आता हे मिश्रण छान एकजीव करून घ्यायचं आणि तेल सुटेपर्यंत याला भाजून घ्यायचं आहे. आणि या ठिकाणी तेलसुद्धा छान सुटत आहे फोडणीला. आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं तेल घालून हे पाणीसुद्धा आपल्याला त्यातच टाकून घ्यायचं आहे. फोडणीला छान तेल सुटलं आहे. आता यावर टाकायचं हे पाणी आणि पुन्हा मिक्स करून घ्यायचं आणि 2 ते 3 मिनटं याला छान शिजवून घ्यायचं आहे. आता 1 शिट्टी काढून झाली. आता कुकर उघडायचा आणि डाळ पालक भाजी या वाटणामध्ये टाकून घ्यायची आहे. तर मसालाही छान तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता छान शिजत आहे. आता या मसाल्यामध्ये ही भाजी घालून घ्यायची. सर्व भाजी मी टाकून घेतली आहे आणि याला मिक्स करायचं. मसाला आणि भाजी छान एकजीव करून घ्यायची. तुम्हाला कितपत पातळ हवी किंवा घट्ट हवी आहे त्यानुसार कमी जास्त पाणी घालायचं आहे. आता याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ आणि कोथिंबीर घालून घ्यायची आहे. आणि या ठिकाणी छान उकळीसुद्धा आलेली आहे भाजीला आणि इथं शेपू पालकची चविष्ट अशी भाजी तयार झालेली आहे. तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि खानदेशी रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि हो, बेल आयकॉनवरही क्लिक करा. जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड होईल तेव्हा सर्वात अगोदर हा व्हिडिओ तुम्हाला दिसेल. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.